डेडलाईन जी होती की काहीतरी आपण करायचे होते प्रयत्न, की सगळा हा उच्छाद थांबेल किंवा काय जे घडणार आहे पुढं, ती डेडलाईन संपलेली. मुळात क्लायमेट चेंज हा कुणा एका जनरेशनचा किंवा कुणा एका कंट्रीचा विषय नाही आहे. DNA किंवा आपले क्रोमोसोम्स हे म्हणजे छोटी पुस्तकं आहेत की ज्या पुस्तकामध्ये आपली टोटल रेसिपी लिहिलेली आहे. आमचं शास्त्र असं प्रत्येकानं म्हणायचं, मग ते आमचं ब्रह्मांडावरची कमांड, ह्या कमांडच्या गर्तेतून किंवा त्याच्या नशेतून बाहेर यायला पाहिजे. असंही होतं की डिप्रेशनबद्दल बोललं की लोक हात मागं सरतात की नाही नाही नाही, आम्हाला तसला प्रॉब्लेम नाही, माझ्या फॅमिलीत अजिबातच नाही, माझ्या मुलीला डिप्रेशन पोहोचूच शकत नाही, तुम्ही सततचं हे करू नको ते करू नको मुलांना सांगता, म्हणजे हे करणं चूक आहे. बरोबर. पण काय करायचं असतं हे सांगत नाही आपण. त्या हायस्कूलमध्ये अशी परिस्थिती आहे की दप्तरं चेक केली तर काय सापडेल त्याची भीती वाटते. जर अमेरिका युरोप वगैरे बघितलं तर त्यांचं खूप छान आहे. मग त्यांच्याकडचं आपल्यासारखं मग दवाखाने महाग असतील किंवा प्राथमिक शिक्षण महाग असेल आपल्यापेक्षा, बरोबर उलटं आहे. कितीतरी युरोपियन कंट्रीजमध्ये, अमेरिकेमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी सार्वजनिक शाळा चांगल्या आहेत आणि शून्य खर्च आहे. पॉर्न ॲडिक्शन बद्दल काय म्हणाल? एखादी गोष्ट झाकून ठेवण्यापेक्षा नीट समजावून सांगितली पाहिजे. बरोबर. दिवसाचे 24 तासच आहेत हातात. बरोबर. जर बेटर ऑप्शन समोर असतील तर ते नाही बघत बसणार पॉर्न. सेक्सकडे उलट वाईट दृष्टीनं वेस्टनच बघितलं काही काळासाठी. भारतानं उलट फार लिबरल धोरणं आकारली होती. कामसूत्रासारखं पुस्तक भारतामध्ये निर्माण होणं आणि त्याच्याविषयी फार मोकळेपणानं बोललं जाणं, हे इथं होतं. जशी मी एक व्यक्ती आहे तसंच माझं मूल पण एक व्यक्ती आहे, अशा रिस्पेक्टनी जर तुम्ही लहान मुलाला संधी दिली तर मग तो ह्यात अडकणारच नाही. एक धर्माची नशा, नशेतून पुढे जाऊन दुसरा धर्म संपवेल, दुसऱ्या जमातीला उखडून टाकीन, हा पण एक व्यसनाचा भाग आहे.